नमस्कार. मुंबई दक्षिण समजून घ्या या कार्यक्रमामध्ये मी अनुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. संसदेचं अधिवेशन सुरू आहे, ज्याच्यामध्ये लोकसभेच्या जागा ज्या 543 सध्या आहेत त्या 850 पर्यंत होणार आहेत. या संदर्भातलं डिलिमिटेशनचं बिल जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि याच्यावरनं प्रचंड वाद होतोय. प्रामुख्याने याच्यामधले आक्षेप जे विरोधकांचे आहेत ते अशा अर्थाने आहेत की दक्षिणेतल्या राज्यांचं वर्चस्व जे आहे ते ह्याच्यामध्ये किंवा त्यांची ताकद, त्यांचा आवाज संसदेतला हा कमी करण्याचा किंवा तो आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे जर डिलिमिटेशन अशा पद्धतीने झालं तर त्याच्यामध्ये उत्तरेतल्या राज्यांमधल्या खासदारांची संख्या ही वाढेल आणि दक्षिणेतल्या खासदारांची संख्या ही मात्र त्या तुलनेमध्ये कमी राहील. ह्यावरनं सुद्धा आक्षेप जे आहेत विरोधकांचे, प्रामुख्याने दक्षिणेतल्या राज्यांचे, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी हे सगळे आक्षेप घेतलेले आहेत. पण ह्या पलीकडे जाऊन सुद्धा ही आकडेवारी नेमक्या शब्दांमध्ये समजून घेणं गरजेचं आहे आणि तीच आजच्या व्हिडिओमधनं आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. की पहिली गोष्ट म्हणजे की खरोखर आकड्यानिहाय जर आपण पाहिलं तर ही ताकद दक्षिणेतल्या तुलनेत उत्तरेतली जास्त आहे का आणि ती भाजपसाठी सोयीची ठरेल का, ज्या पद्धतीने आरोप होत आहेत. गेल्या दोन निवडणुका जर आपण पाहिल्या, लोकसभेच्या 2019च्या आणि आता झालेली 2024ची, तर त्याच्यातनं आपण दक्षिण आणि उत्तरेतली भाजपची ताकद समजून घेणार आहोत, ज्याच्यावरनं आपल्याला हेही समजेल की जे आरोप होत आहेत त्या दृष्टीने नेमकं वास्तव काय आहे. उत्तरेतल्या खासदारांची संख्या वाढणं याच्यामुळे भाजपला ते जास्त सोयीचं ठरेल का, ती संख्या जर वाढली तर भाजपला हरवणं हे सुद्धा विरोधी पक्षांसाठी तुलनेनं जड जाईल का, यासाठीच उत्तर आणि दक्षिणेतली भाजपची नेमकी ताकद किती आहे ती आपण या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत. तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. सगळ्यात पहिले आपण पाहूया की लोकसभेतली उत्तरेतली भाजपची ताकद नेमकी किती आहे. उत्तरेतली राज्य सुद्धा जर आपण पाहिली तर दक्षिणेतल्या तुलनेत उत्तरेतल्या बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे किंवा भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता आहे. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश, की जिकडनंच खरं तर संसदेचा मार्ग जातो, लोकसभेचा मार्ग जातो असं म्हटलं जातं. तिकडे एकूण 80 जागा आहेत लोकसभेच्या आणि 2019 आणि 24च्या लोकसभेचं जर आपण आकडेवारी पाहिली, 19ला 62, 80 पैकी 62 जागा या भाजपच्या तिथनं एकट्या स्वबळावर निवडून येतात. त्या तुलनेमध्ये मात्र 2024 मध्ये त्या 33च आलेल्या होत्या. पण 2024च्या निवडणुकीचा एक अपवाद सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे की 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप विरोधातलं एक वातावरण पाहायला मिळालेलं होतं. खास करून संविधान धोक्याचा जो प्रचार इंडिया आघाडीकडनं करण्यात आला त्याच्यामुळे सुद्धा भाजपला हा फटका बसलेला होता. त्यांचं संख्याबळ जे आहे ते घसरलेलं होतं 19च्या तुलनेत. पण ज्यावेळेला ही तुम्ही संपूर्ण आकडेवारी समजून घ्याल त्यावेळेला तुम्हाला कळेल की तरी सुद्धा इथे कमी जरी आकडा दिसत असला तरी सुद्धा दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेमध्ये भाजपची ताकद मात्र जास्त आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते की 80 पैकी त्यांची साधारणतः 2014 आणि 19 मध्ये ही एवढी कामगिरी राहिलेली आहे, चांगली कामगिरी राहिलेली आहे. बिहारमध्ये सुद्धा जर पाहिलं तर 40 पैकी भाजपच्या 2019ला 17 आणि आता 2024ला सुद्धा 12 जागा आलेल्या होत्या. पण इथे 17 हा 40च्या तुलनेमध्ये कमी जरी आकडा वाटत असला तरी त्यावेळेला सुद्धा ते जेडीयू सोबत लढलेले होते. त्यामुळे 17 पैकी 17 जागा लढून भाजपने तिकडे फुल स्ट्राईक रेट, चांगला स्ट्राईक रेट दाखवलेला होता आणि जेडीयूने सुद्धा 17 पैकी 16 जागा जिंकून आणलेल्या होत्या. त्यामुळे 40 मधनं 19 मध्ये त्यांचा बिहारमध्ये सुद्धा अतिशय टॉप परफॉर्मन्स पाहायला मिळालेला होता. 24 मध्ये स्वाभाविकपणे त्या जो प्रचार विरोधात झाला त्याच्यामुळे त्यांच्या जागा या घसरलेल्या आहेत. इथे आता मध्य प्रदेश जर पाहिलं, दोन्ही निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशने भाजपला चांगली साथ दिलेली आहे. 2019 मध्ये 28 जागा आल्या आणि 24 मध्ये तर विरोधातलं वातावरण असून सुद्धा संपूर्णच्या संपूर्ण जागा मध्य प्रदेशमधल्या लोकसभेतल्या भाजपने एकट्याच्या जीवावर सगळ्या जिंकलेल्या आहेत. राजस्थानमध्ये सुद्धा एकूण 25 लोकसभेच्या जागा आहेत. 19 मध्ये त्यांच्या 25च्या 25 निवडून आल्या आणि 24 मध्ये सुद्धा त्यांच्या 14 जागा या निवडून आलेल्या आहेत. या पुढची जर आपण राज्य पाहिली तर उत्तरेतली आणखीन महत्वाची राज्य आहे ती म्हणजे उत्तराखंड. 5 पैकी दोन्ही निवडणुकांमध्ये उत्तराखंडने भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे, सर्व जागा निवडून आणलेल्या आहेत. हरियाणामध्ये सुद्धा 10 पैकी 19ला तर सर्व जागा आल्या, 24ला सुद्धा 5 जागा आल्या 10 पैकी. पंजाबमध्ये मात्र तेवढी फारशी साथ दिलेली नाहीये. 13 पैकी त्यांचा 19 आणि 24 दोन्ही ठिकाणी काही फार ग्रेट परफॉर्मन्स राहिलेला नाहीये. 24ला तर शून्यावर ते आलेले आहेत. दिल्लीने त्यांना चांगली साथ दिलेली आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासारखं आव्हान असून सुद्धा भाजपने दोन्ही वेळेला पूर्णपणे 100% स्ट्राईक रेट दाखवलेला आहे. सर्वच्या सर्व जागा या भाजपच्या जिंकून आलेल्या आहेत. या पलीकडे सुद्धा आणखीन 3 राज्य आहेत. पुढची आपण स्लाइड बघूया, ज्याच्यामध्ये झारखंड, काश्मीर आणि हिमाचलचा समावेश आहे. झारखंडमध्ये सुद्धा 14 पैकी 19ला 11 जागा, 24ला सुद्धा त्यांच्या 8 जागा निवडून आलेल्या आहेत. काश्मीरमध्ये सुद्धा 6 पैकी 3 आणि 2 अशा जागा निवडून आलेल्या आहेत. हिमाचलमध्ये सुद्धा
परत एकदा असं राज्य की ज्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभेला भाजपचीच साथ दिलेली आहे। त्यामुळे हे जर उत्तरेतली राज्य तुम्हाला पाहिली तर इथे बहुतांश ठिकाणी दोन्ही निवडणुकांमध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि 24 मध्ये विरोधातला एक प्रचार जर आपण वगळला तर उत्तरेमध्ये भाजपला बऱ्यापैकी चांगला परफॉर्मन्स दाखवता येतो हे त्यातनं दिसतंय। आता हा चांगला कुठल्या धर्तीवर दिसतोय तर आपण पुढची स्लाइड पाहूया ज्याच्यामध्ये तुम्हाला मी ओव्हरऑल आकडेवारी दाखवते। 2019 मध्ये तिकडे 174 जागा ज्या आहेत उत्तरेमध्ये या भाजपला निवडून आणता आलेल्या आहेत। म्हणजे एकूण जर आपण लोकसभेच्या जागा पाहिल्या तर त्या 543 आहेत। त्याच्यापैकी 174 जागा तर ते एकट्या नॉर्थ बेल्ट मधनं जिंकून आणू शकतात आणि हे पण याच्यात लक्षात घ्यायला हवं की 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपला स्वतःलाच 303 इतक्या जागा आणता आलेल्या होत्या ज्याच्यामध्ये 174 या तर त्यांच्या एकट्या नॉर्थ बेल्ट मधनं आलेल्या आहेत। 2024 ला सुद्धा त्यांच्या 119 जागा या तिकडे निवडून आलेल्या आहेत एकट्या उत्तरेतल्या बेल्ट मधनं, जेव्हा की त्यांचं ओव्हरऑल संख्याबळ जर आपण पाहिलं तर ते 240च्या घरात आहे। 240 एवढ्या ते एकूण जागा जिंकलेल्या आहेत 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, ज्यातल्या उत्तरेतल्या बेल्ट मधनच एकट्या 119 इतक्या जागा म्हणजे निम्म्या जागा त्यांच्या उत्तरेतनच येताना आपल्याला पाहायला मिळतात। आता हीच परिस्थिती दक्षिणेतली कशी आहे तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहूया की उत्तरेच्या तुलनेमध्ये दक्षिणेतलं काय नेमकं चित्र आहे भाजपचं। हे लोकसभेच्या आपण जर या राज्यांमधल्या जागा पाहिल्या तर तामिळनाडूमध्ये एकूण 39 जागा आहेत। आता इथे तुम्हाला हे आकडेवारी लक्षात घेता हे आकडे लक्षात घेता लक्षात येईल की मी का म्हणत होते की उत्तरेमध्ये त्यांची आकडेवारी किंवा त्यांची कामगिरी जी आहे ती चांगली दिसते, कारण तुम्ही हे जर दक्षिणेतल्या राज्यांमधले त्यांचे कामगिरी पाहिलीत तर एखादा कर्नाटक सारखा आंध्र सारखा अपवाद वगळला तर बाकी बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या पदरी उपेक्षाच येते। तामिळनाडूमध्ये 39 पैकी दोन्ही निवडणुकांमध्ये एकही खासदार हा भाजपचा निवडून आलेला नाही। केरळमध्ये सुद्धा 20 एकूण जागा आहेत, इकडे 24 ला केवळ एक जागा त्यांची ही निवडून आलेली आहे लोकसभेतनं। कर्नाटकने मात्र त्यांना 19 ला चांगली साथ दिली, 28 पैकी 25 जागा आल्या, यावेळेला घसरून त्या 17 वर गेलेल्या आहेत। पण कर्नाटक हे राज्य सुद्धा कधी कधी भाजपला साथ देतं, भाजपची तिकडे सत्ता सुद्धा येते हेही आपण पाहिलेलं आहे। आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा 25 पैकी 2019 ला एकही जागा ही भाजपची आली नाही आणि आता सुद्धा अवघ्या त्यांच्या 2च जागा निवडून आलेल्या आहेत। तेलंगणाचं सुद्धा चित्र जर पाहिलं तर 17 पैकी 19 ला अवघ्या 4 आणि आता 8 जागा ज्या आहेत त्या त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने उत्तरेतल्या पट्ट्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी त्यांचा 100% स्ट्राइक रेट पाहायला मिळत होता किंवा जेवढ्या जागा आहेत त्याच्या अतिशय जवळ जाणाऱ्या एवढ्या जागा त्यांच्या निवडून येताना आपल्याला पाहायला मिळत होत्या, त्या तुलनेमध्ये मात्र दक्षिणेतल्या राज्यांकडनं त्यांच्या भाजपच्या पदरी ही बऱ्याचदा वेळेला निराशाच येताना आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या स्लाइडमध्ये ह्याची टोटल आकडेवारी समजून घेऊया। जसं मगाशी आपण उत्तरेतल्या राज्यांबद्दल पाहिलं होतं त्याच्यामध्ये 119 किंवा 170 इतक्या जागा ह्या त्यांच्या एकट्या उत्तरेतनं निवडून येत होत्या, त्या तुलनेमध्ये दक्षिणेतल्या राज्यांचं जर पाहिलं तर 2019 मध्ये त्यांच्या अवघ्या 29 जागा आलेल्या आहेत आणि 2024 ला त्या केवळ एकनेच घसरलेल्या आहेत। मगाशी जसं उत्तरेतल्या बेल्टमध्ये आपण पाहिलेलं होतं की ते जवळपास 174 वरनं 119 वर घसरलेले होते, एक अपप्रचार त्यांच्या विरोधात झाला असं त्यांचं म्हणणं आहे, त्या दृष्टीने तर तो उत्तरेत त्यांना फटका बसला। पण दक्षिणेत जर पाहिलं तर काही फार चित्र बदलले नाही, 29 वरून ते अवघे 28 वर गेलेले आहेत। ह्याचंच कंपॅरिझन मला आपण पुढच्या ग्राफिक्समध्ये तुम्हाला ह्याची कंपॅरिझन मी परत एकदा दाखवते। 2019 ची लोकसभेची निवडणूक पाहिली, उत्तरेमधनं 174 एवढे भाजपचे खासदार निवडून येत आहेत, तेच दक्षिणेतनं मात्र त्यांचे अवघे 29च खासदार निवडून येतात। त्यामुळे तुम्हाला इथे लक्षात येईल की नॉर्थ बेल्ट हा भाजपसाठी का महत्त्वाचा आहे आणि हीच संख्या लक्षात घेता का दक्षिणेतली राज्य ही स्वतःला इन्सिक्युअर मानतात, कारण त्यांना असं वाटतं की जर हा अशाच पद्धतीने फरक राहिला आणि उद्या जाऊन उत्तरेतल्या राज्यांच्या खासदारांची संख्या ही डिलिमिटेशन नंतर वाढली, त्या तुलनेमध्ये मात्र दक्षिणेतल्या राज्यांची तेवढी संख्या वाढत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये उत्तरेमधनच अशा पद्धतीने जास्त खासदार जिंकून त्यांना सत्ता स्थापनेचा मार्ग हा मोकळा होईल। येत्या काळामध्ये ते ज्या पद्धतीने विधेयक संसदेमध्ये मांडतील तीही त्यांना मंजूर करणं हे सोपं होऊन जाईल। खास करून ज्या वेळेला घटना दुरुस्ती येते, म्हणजे आता गेल्या सलग 3 निवडणुकांमध्ये आपण पाहतोय की भाजपकडे स्वतःचं किंवा एनडीएचं असं बहुमत आहे की ज्या जोरावर ते अनेक विधेयक सहज संमत करून घेऊ शकतात, पण ज्या वेळेला घटना दुरुस्ती येते त्यावेळेला मात्र तुम्हाला 2/3 बहुमत लागतं। अशा परिस्थितीमध्ये मात्र मग विरोधकांना असं वाटतं की आता आपण आपली ताकद दाखवू शकतो, आपला विरोध दाखवू शकतो। पण आता चित्र काय झालेलं आहे की 50% फॉर्म्युलाने जागा या वाढणार आहेत। आता आपण तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही जर उदाहरणं पाहिली, तामिळनाडूमध्ये आत्ताच्या घडीला जागा आहेत 39, ज्या वाढून 59च होणार आहेत। वाढणार नक्की आहेत, पण आता ह्याचं उत्तरेतलं आपण कंपॅरिझन केलं तर उत्तर प्रदेशच्या जागा एकूण आत्ताच्या घडीला आहेत 80, ज्या वाढून होणार आहेत 120। त्यामुळे आत्ताच्या घडीला 39 तामिळनाडूतल्या जागा वर्सेस उत्तर प्रदेशच्या 80 ह्याच्यामध्ये फरक जो आहे तो अवघ्या 40चा आहे। पण
तामिळनाडूतल्या जागा 39 वरनं 59 वरच जाणार आहेत आणि त्याच उत्तर प्रदेशच्या जागा आत्ताच्या घडीला 80 ज्या आहेत त्या 120 वर जाणार आहेत. त्यामुळे 59 आणि 120 ही जी दरी आहे ही 60 ची आहे. 60 खासदार हे अधिकचे उत्तर प्रदेशकडे असणार आहेत आणि अशाच पद्धतीने हा फरक हा दक्षिणेतल्या राज्यांच्या विरोधात उत्तरेतल्या राज्यांच्या खासदारांमध्ये जास्तीचा असेल, ज्याचा फायदा हा भाजपला होईल आणि परिणामी संसदेमध्ये ज्या ज्या वेळेला जे अनेक मुद्दे येतील की ज्याला कदाचित दक्षिणेतल्या राज्यांचा विरोध असेल पण त्यावेळेला कमी खासदार असतील, ह्याच्यामुळे जरी आपण विरोधी पक्षातले असलो तरी सुद्धा आपला आवाज मात्र दाबला जाईल अशी भीती ही दक्षिणेतल्या राज्यांना सतवते. त्यामुळे ही जर आपण 2019 ची सुद्धा आकडेवारी पाहिली तर इथे सुद्धा हा फरक आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो. ही तफावत खूप जास्त आहे. 174 आणि इकडे दक्षिणेतून येणारे भाजपचे अवघे 29च खासदार. यातनं अर्थात हे तुम्हाला रिफ्लेक्ट होईल की दक्षिणेतनं विरोधी पक्षांची ताकद ही किती जास्त आहे. मग ते काँग्रेस असेल किंवा दक्षिणेतले पक्ष असतील त्यांची ताकद ही स्वाभाविकपणे जास्त आहे. हेच आपण 2024चं जरी चित्र पाहिलं, जरी विरोधातलं वातावरण असलं, जरी भाजपला फटका बसला असला तरी सुद्धा उत्तरेतनं त्यांचे 119 इतके खासदार आहेत आणि तेच दक्षिणेतनं मात्र 28च खासदार आहेत. त्यामुळे दक्षिणेमध्ये तरी सुद्धा त्यांची ताकद ही मर्यादितच राहते आणि उत्तरेतली मात्र त्यांची ताकद ही जास्तच दिसते. हे आपल्याला या दोन्ही निवडणुकांच्या आकडेवारीवरनं पाहायला मिळते आणि मला ह्याच्यामध्ये हेही सांगायचं की ह्या सगळ्या आकडेवारीचा स्रोत जो आहे तो भाजपच्याच वेबसाईटवर असलेल्या त्यांच्या संपूर्ण खासदारांची जी आकडेवारी आहे राज्यनिहाय त्याच्यावरनच हे सगळे आकडे जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरच हा संपूर्ण डेटा जो आहे तो आम्ही तुमच्यासमोर ठेवलेला आहे. यातनं हेच दिसत आहे की उत्तरेतल्या राज्यांमधनं येणाऱ्या खासदारांची संख्या ही आत्ताच जास्त आहे. उत्तरातला बेल्ट जो आहे तो आत्ताच ऑलरेडी भाजपच्या बाजूने झुकलेला आहे असंही दक्षिणेतल्या राज्यांना वाटतं. उत्तरेतली राज्य सुद्धा जर आपण पाहिली तर आता उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या सगळ्या राज्यांमध्ये अगदी दिल्ली सुद्धा या सगळी राज्य जी आहेत ही भाजप शासित राज्य आहेत. भाजपचे मुख्यमंत्री असलेली राज्य आहेत. त्यामुळे तिथे ज्यावेळेला आत्ताच ही एवढी ताकद भाजपची आहे म्हटल्यानंतर ज्यावेळेला खासदारांची संख्या वाढेल त्यावेळेला ती ताकद आणखीन त्यांची वाढू शकते आणि त्या तुलनेमध्ये मात्र जर तुम्ही दक्षिणेतली राज्य पाहिली तर कर्नाटक सारखा एखादा अपवाद वगळला की ज्या ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री कधी कधी होतात किंवा आंध्र प्रदेश सारखा अपवाद वगळला की जिकडे भाजपच्या सहकारी पक्षाचं आता सरकार आहे, अदरवाईज तामिळनाडू, केरळ, तेलंगणा ही अशी राज्य जी आहेत जी कडाडून विरोध करतात, तिकडे विरोधी पक्षांची सरकार आहेत, तिथले स्थानिक पक्ष हे डॉमिनंट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्या राज्यांची ताकद ही आटलेलीच राहणं किंवा उत्तरेतल्या तुलनेत कमीच राहणं ह्यावरनं विरोधी पक्षातल्या किंवा खास करून दक्षिणेतल्या राज्यांना धोका हा संभावतोय की येत्या काळामध्ये संसदेमध्ये डिलिमिटेशन नंतर खासदारांची संख्या जरी वाढली, जरी दक्षिणेतल्या खासदारांची आत्तापेक्षा संख्या वाढली तरी ती उत्तरेतल्या तुलनेमध्ये कमीच राहणार आहे. उत्तर बेल्ट हा भाजपकडे झुकलेला आहे जो आपल्याला ह्या आकडेवारीवरनं दिसतोय. त्या तुलनेमध्ये मात्र विरोधी पक्षांची खासदारांची संख्या ही थोडी तोकडी पडते. ह्यामध्ये अनेक विधेयकं ही जरी आली तरी त्याला आपण म्हणावा एवढा विरोध करू शकणार नाही किंवा ती अडवून ठेवू शकणार नाही आणि अर्थात सत्ता स्थापना हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असतो. उत्तरेतनं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे खासदार जर भाजपचे निवडून आले तर बहुमताच्या ते सहज जवळ पोहोचू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये दक्षिणेतनं त्यांना साथ ही कमी जरी मिळाली तरी सुद्धा तसा सत्ता स्थापनेमध्ये फारसा अडथळा निर्माण होणार नाही अशी ही भीती ही याच्यामधनं तिथल्या पक्षांना ही जास्त जाणवते. त्यामुळे ही एक महत्त्वाची आकडेवारी होती जी आजच्या कार्यक्रमातून आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे. तुम्हाला या सगळ्या आकडेवारीबद्दल ह्या थॉट्स बद्दल नेमकं काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. याच्याबद्दल हाही उल्लेख करायला हवा की संसदेमध्ये याबद्दलची अतिशय सविस्तर चर्चा झालेली आहे, भाषणं झालेली आहेत ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूंच्या खासदारांनी आणि अर्थात केंद्र सरकारकडनं सुद्धा म्हणणं मांडण्यात आलेलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं सुद्धा याबद्दल हेच म्हणणं मांडण्यात आलेलं आहे की असे दावे केले जात आहेत की साऊथची ताकद जी आहे ती कुठेतरी नियंत्रणात ठेवण्याची किंवा ती कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि उत्तरेतल्या राज्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर याच्यावरही त्यांनी त्यांचा तर्क मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की साऊथ मधल्या सुद्धा राज्यांचं रिप्रेझेंटेशन वाढतंय. पण साऊथ मधल्या राज्यांचं रिप्रेझेंटेशन लोकसभेमध्ये वाढतंय का तर ह्याबद्दल वाद मुळात हा नव्हताच. हा वाद उत्तरेतल्या तुलनेमध्ये दक्षिणेतल्या राज्यांचं प्रतिनिधित्व हे कमी राहतंय हा वाद त्यातला प्रामुख्याने आहे. त्यामुळे ह्यावर समाधान हे दक्षिणेतल्या राज्यांचं होतं का, या विधेयकाचं पुढे नेमकं काय होतं याबद्दलचे सुद्धा तुम्हाला रिपोर्ट्स मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येणार आहेत. तसंच डिलिमिटेशन म्हणजे नेमकं असतं काय आणि आता जे मी तुम्हाला साऊथच्या राज्यांचे काही ठराविक वाद सांगितले याबद्दल सुद्धा एक सविस्तर रिपोर्ट हा मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर आहे, तोही तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.